महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर चाललेला आहे हे सर्वांना जाणवतं। त्यामुळे आपण ज्याला अडचण म्हणता त्याला आम्ही विश्वासार्ह जागा जी महाराष्ट्राच्या विकासाची गंगा घेऊन येणारं जे पक्ष आहे त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे। आता विरोधी पक्षातील जे लोक होते ते आमच्याकडे यायला लागलेले आहेत। हे आज नाही आहे, हे मागच्या 5-7 वर्षात आपण सतत बघत असाल तर या ठिकाणी येणाऱ्यांची प्रवेशाची संख्या वाढलेली आहे। आता प्रमुख नेते सुद्धा यायला लागलेले आहेत। याचं कारण असं आहे की भाजपची एक विचारधारा आहे, ज्या विचारधारेला जो मानेल तो आमच्याकडे येईल, आल्यानंतर जो विचारधारेनुसार काम करेल तो टिकेल, जो टिकला नाही तो जाईल सुद्धा। त्यामुळे भाजप हा अव्याहतपणे जो टिकला नाही तो जाईल हा संदेश तुम्ही देताय कुणाला? कारण तुमच्याकडे जे भाजपचे आज कार्यकर्ते नाराज आहेत त्यांना हा संदेश देताय, कारण त्यांनी काय भाजपच्या विचारानुसार काम केलेलं नाहीये, ते भाजपच्या पठडीमध्ये वाढलेले नाहीयेत। काय दोष काय आहे त्यांचं की ज्या आज रस्त्यावर उतरले? तुम्ही माझ्या तोंडी वाक्य ट्विस्ट करू नका, एवढीच विनंती आहे। आपण बोलतो आहोत येणाऱ्यांबद्दल, येणारा विचारधारेवर विश्वास ठेवून आला। अनेक नेत्यांचं उदाहरण मी नाशिक मधलंच सांगू शकतो, आले इथं त्यांना त्यांचं दुकान चालवता आलं नाही। प्रश्न येणाऱ्यांबद्दलचा नाही विचारत आहोत ना आपण, प्रश्न आहेत त्यांच्याबद्दलचा विचारतोय। ज्या निष्ठेची उदाहरणं तुम्ही देताय येणाऱ्यांसाठी त्या निष्ठेवर विश्वास ठेवून ज्यांनी वर्षानुवर्ष काम केलं त्यांच्याबद्दलचा प्रश्न मी तुम्हाला विचारला। येणाऱ्यांचं ठीक आहे, ते निष्ठेवर विश्वास ठेवून येत आहेत की सत्तेवर विश्वास ठेवून येत आहेत ते सगळ्यांना माहिती आहे। प्रश्न येणाऱ्यांचा नाहीये, आता प्रश्न आहेत त्यांचा आहे, त्यांच्याबद्दल बोला। नाही, त्यांच्याबद्दल कुठल्याही कार्यकर्त्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असं माननीय गिरीश भाऊंनी सांगितलंच आहे। कार्यकर्त्यांची काळजी घेणाराच पक्ष आहे। गिरीश भाऊंना जो काही घेराव घातला गेला तो कशाच्या भावनेत ना होता? न्यायाच्या भावनेत ना? नाही, तुम्हाला एक लक्षात घ्या, माझं वाक्य पूर्णपणे समजून घ्या। भारतीय जनता पार्टीचं कार्यालयाचं भौगोलिक रचना तिथली लक्षात घ्या। एक छोटी गल्ली आहे आणि त्या गल्लीमध्ये कार्यकर्ते गोळा झालेले होते। गाडी उतरून गाडी येण्याची शक्यता नव्हती, त्यामुळे तिथे मीडियाचा सुद्धा गरडा होता। तिथून आतमध्ये येताना जी कार्यकर्त्यांची गर्दी झाली त्यातून वाट काढत यावं लागलं।